लोक एकेकाळी विचारत होते कि राम मंदिर कधी होणार, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मग आपल्याला तारीख कळली, तारीख कळल्यानंतर हेच लोक पुढे आले, म्हणजे आम्हाला निमंत्रण नाही, पुन्हा रुसवे फुगवे चालू झाले। हेच रुसवे फुगवे झाल्यानंतर पुन्हा त्यांचं जेव्हा सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित झाल्यावर म्हणजे राम का ह्यांचा एकट्याचाच आहे का? म्हणजे काहीही करा त्याला विरोध आहे। कधीतरी असा विचार करायला पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रातली जनता सुसंस्कृत आहे, ती या गोष्टी आता त्यांच्या लक्षात यायला लागल्या की आमच्यासाठी जे काही चांगलं झालं असेल तर यांच्या पोटात गोळावं। आमच्या विरोधाचा हे विरोधामध्ये शिंदे साहेबांच्या जात नाही आहे, सरकारच्या विरोधात जात नाही, हे लोकांच्या आनंदाच्या विरोधात जात आहे, चांगल्या कामामध्ये विरजण टाकत आहे। ही गोष्ट आता सत्य झाली। मी दुसरी एक उदाहरण आणखी देते। कोस्टल रोड होणार आहे। कोस्टल रोड हा माझ्या काळात झालाय, कोस्टल रोड आम्हीच करणार होतो। अरे पण कोस्टल रोडचा फायदा हा जनसामान्यांना होणार आहे। कमी वेळामध्ये, कमी फ्युअलमध्ये जर एखादी व्यक्ती घरी पोहोचणार असेल, कोस्टल रोडवरनं तो जाणार असेल, तर तुम्हाला दुखण्याचं, तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? कोस्टल रोड लवकरात लवकर व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केला का? नाही। कोस्टल रोडमध्ये वरळी कोळीवाड्यातील लोकांनी संघर्ष केला, कोर्टापर्यंत गेले। बोटी येण्यासाठी 2 पिलर मधलं अंतर जास्त हवं होतं। आमच्या बोटी जर आल्या तर त्या बोटी पिलरवर आपटणार, आमचं नुकसान होणार, म्हणून त्यांचं मार्गिका जी होती ती 60 मीटरची आम्हाला 120 करा, साधी मागणी होती। त्याच विभागाचे आमदार स्वतः ठाकरे, जे त्यांचे 2 नंबर ते होते, तुम्ही त्यांच्याशी बसायला होतं, बोलायला होतं, 3 वर्षापर्यंत पुढे गेला नसता। साधी मागणी कोळी समाजाची जी होती, कोळी बांधवांची होती, की याच्यावर आमच्या मच्छीमारीच्या धंद्यावर आमची उपजीविका आहे, पण त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही। तो प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवला, त्याची किंमत जास्त लागली तरी हरकत नाही, पण कोळी समाजाचं नुकसान होऊ नये, 60 मीटरचे ते 120 मीटरचे पिलर करण्यात आले, कामाला सुरुवात झाली। त्याचबरोबर 2018 पासून कोळी समाजाचं जे नुकसान झालं होतं, त्यांच्या जाळ्या तुटत होत्या काम करत असताना, त्या वेळेमध्ये त्यांना मच्छीमारीसाठी जाता येत नव्हतं, ही सगळी नुकसान भरपाई 2018 पासून 2022 पर्यंतची सगळी नुकसान भरपाईची चेक देण्यात आले। हे पण आपण देऊ शकला नाही। कोविडच्या काळामध्ये, भयानक काळामध्ये त्यांना पैशांची गरज होती, म्हणजे जनतेचा आनंद हा तुम्ही कधीतरी बघून त्यांना मदत करणार आहात का? आणि जर तो केला नसाल तर स्पष्ट सांगा ना, विरोधाला विरोध काय करताय? पक्षासाठी विरोध करा, सरकारच्या विरोधात जा, पण तुम्ही आता जनतेच्या विरोधात जाताय हे त्यांना कळायला लागलं आहे। म्हणूनच त्याच्यातच एक प्रकार चाललाय की आता कुठूनच लढू शकत नाही। त्यांना कल्पना आहे की ठाण्यामध्ये लोक तुम्हाला उभी करणार नाहीत, गेलात तर तुम्हाला चौक सभा घ्याव्या लागतात, लोक तुमच्या सभेला येत नाहीत, तिकडे जाऊन कुठेतरी ह्या बडबडणं चालू होतं की तुम्ही माझ्या विरोधात ठाण्यामध्ये लढा। अरे काय ठाण्यामध्ये लढा? तुम्ही काय बोलताय, कोणाविषयी बोलताय? ज्या माणसाने पक्ष वाढवण्यासाठी, शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत ज्याने मागच्या 35-40 वर्षात केली, त्याच माणसाला तुम्ही दंड थोपटण्याची भाषा करताय। तरी पण आम्हाला विचारायचं, आम्हाला कधी कधी या गोष्टीचा आनंद होतो की ठाकरेंच्या घरातल्या एका मुलाला कुठेतरी कंठ फुटलाय, काही का असेना, म्हणजे ते म्याव म्याव करण्यापेक्षा काहीतरी कंठ फुटलाय आणि तो कंठ फुटल्यामुळे काहीतरी बोलतोय, याच्याविषयी आम्हाला खरोखर बरं वाटतंय। कोणाच्याही मुलाचं असो, एवढं नुकसान होऊ नये। पण आपण ज्या पद्धतीने बोलताय, ठाण्यातून लढा, कधीतरी म्हणता मी राजीनामा देईन, तुम्ही वरळीतून लढा। अरे काय वरळीतून लढा? वरळीतून लढा, ठाण्यातून लढा। अरे बाबा एक काम करा, तुम्हाला लढायचं असेल तुम्ही बँड्रातनं लढा, जिकडे तुम्ही राहताय, आजोबांच्या नावावर तिकडे जगणं तुमचं चालू आहे। आणि मी त्या चिरंजीवाला सांगेन, काल त्या दिवशी ठाण्यामध्ये जे काही तुम्ही ऍक्टिंग वगैरे करून आलात ती तेवढ्यावरच थांबा। शिंदे साहेबांच्या विरोधात असल्या ऍक्टिंगचे धंदे करू नका, हे तुम्हाला शोभण्यासारखे नाही, आणि रस्त्यावरची लढाई तर तुम्ही कधीच करू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने तुम्ही कामं करायला जाल तर तशीच प्रत्युत्तर तुम्हाला मिळतील।
आजही हीच व्यक्ती ज्या पद्धतीने काम करायला जाते, मला वाटत नाही ही व्यक्ती पुन्हा कुठूनही महाराष्ट्रातून निवडून येईल. आजची परिस्थिती ती आहे. तुम्हाला शोधावं लागेल कुठेतरी. निवडून येण्यासारखं आदित्य ठाकरे कुठच्याही महाराष्ट्रातल्या मतदारसंघात निवडून येण्यासारखं त्यांचं काम नाही, चेहरा नाही. हिंदुत्व सोडलेलं सावरकर. सर्वप्रथम 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी जे विशेष अधिवेशन घेण्यात आले, या अधिवेशन घेतल्यानंतर हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालंय. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व आमदार, विरोधी पक्ष पण असेल, या सर्वांचं खरोखर मनापासून अभिनंदन करावं लागेल की ज्या मराठा आरक्षणासाठी जनतेने सभागृहात, रस्त्यावर, कोर्टामध्ये सातत्यानं हे आरक्षण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षामध्ये असताना त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा लढा देत होता. तर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था असतील, सरकारी काही अधिकारी असतील आणि त्याचबरोबर आमचे राजकीय वेगवेगळे पक्ष असतील, ते कित्येक वर्ष हा सगळा लढा देतात. मागण्या सगळ्यांच्याच होत्या, पण पूर्णत्वाला नेण्याचं काम मात्र महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि हा पण व्यासपीठावरनं त्यांनी शब्द दिला होता. छत्रपतींची मी शपथ घेऊन सांगतोय की आरक्षण मराठ्याला मिळणार आणि ते पण टिकण्यासारखं. टिकणारं आरक्षण देणं हे महत्वाचं होतं. कालचं आरक्षण आणि अभिनंदनाचा ठराव पास झाल्यानंतर कित्येकाने आपापल्या पद्धतीने आपली जी वैचारिकता आहे, जेवढं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांसमोर ते आहे. काहींचं म्हणणं या भूलथापा होत्या, काहींचं म्हणणं ते जनतेला फसवणं होतं, काहींचं म्हणणं याला निवडणुकीसाठी वापर केला जातोय. पण यापूर्वी 2018ला पण हा जो प्रयोग करण्यात आला, हायकोर्टामध्ये मान्यता मिळाली, पण सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं. सुप्रीम कोर्टामध्ये कुठच्या मुद्द्यावर काय कारणामुळे टिकू शकलं नाही याचा संपूर्ण अभ्यास करून यावेळी हे कोर्टामध्ये टिकेल अशाच पद्धतीने हे देण्यात आलेलं आहे. हे किंबहुना विरोधकाला याची कल्पना नसावी. कारण एक साधारणचं एक मी याच्यावर उदाहरण देईन. कोणी माणसाला अटक होते, त्याला खालचं कोर्ट त्याला सोडत नाही, सेशन्सला गेलं त्याला बेल होत नाही, हायकोर्टामध्ये होत नाही, म्हणून त्या तो सुप्रीम कोर्ट जायचा थांबतो का? तुम्हाला त्याला न्याय मिळण्यासाठी तो वेगवेगळ्या कोर्टांकडे जातोच. त्या पद्धतीनेच मराठा आरक्षणासाठी कोर्टामध्ये यापूर्वी जो आलेला अनुभव सरकारने व्यवस्थित आपल्या सर्व मान्यवर तज्ञ वकिलांशी बसून त्याची चर्चा केली आणि त्यानंतर यावेळी त्यांना हे कोर्टामध्ये आरक्षण टिकावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि मला खात्री आहे जोपर्यंत ह्याला कोर्ट स्टे देत नाही, कालच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या सोयी सुविधा 10% आरक्षण याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. कारण आता राज्यपालांची सिग्नेचर झाल्याबरोबर त्यांची सही झाल्यानंतर तातडीने याच्या बाबतच्या सुविधा या सोयी त्यांना मिळणार. हे कधी थांबलं जातं? कारण काही जे सकाळचे कुत्र्यासारखे भुंकतात त्यांना मला सांगणं हे कधी थांबलं जातं? कोर्टामध्ये आपल्यापैकीच आपण कोणाला तरी पाठवाल आणि ज्यांना स्टे घ्या म्हणून सांगाल, त्यावेळी इकडे विद्यार्थ्यांचं नुकसान. जनतेच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं जे काम आहे ते मी तर आवर्जून आपल्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या लोकांना विनंती करेन की हा त्यांचा आनंद आहे, त्यांना मिळालेला आहे, त्यांना मिसगाईड करू नका, त्याचा अपप्रचार करू नका. ज्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे त्यांना फायदा घेऊ द्या. आपल्या काळात आपण देऊ शकला नाही, आपण करू शकला नाही, यावेळी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न यशस्वी होऊ द्या एवढी मी त्यांना विनंती करेन. कारण एकदा नाही अनेक वेळा आपण बघितलं
जनतेच्या आनंदात सहभागी व्हायचं म्हणजे काय? हीच लोक एकेकाळी विचारत होती की राम मंदिर कधी होणार, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मग आपल्याला तारीख कळली. तारीख कळल्यानंतर हेच लोक पुढे आले, म्हणजे आम्हाला निमंत्रण नाही. पुन्हा रुसवे फुगवे चालू झाले. हेच रुसवे फुगवे झाल्यानंतर पुन्हा त्यांचं जेव्हा सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर प्राण प्रतिष्ठा व्यवस्थित झाल्यावर म्हणजे राम का ह्यांचा एकट्याचाच आहे का? म्हणजे काहीही करा त्याला विरोध. कधीतरी असा विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातली जनता सुसंस्कृत आहे. ती या गोष्टी आता त्यांच्या लक्षात यायला लागल्यात की आमच्यासाठी जे काही चांगलं झालं असेल तर यांच्या पोटात गोळावं. आमच्या विरोधाचा हे विरोधामध्ये शिंदे साहेबांच्या जात नाही आहे, सरकारच्या विरोधात जात नाही, हे लोकांच्या आनंदाच्या विरोधात जात आहे, चांगल्या कामामध्ये विरजण टाकत आहे. ही गोष्ट आता सत्य झाली. मी दुसरी एक उदाहरण आणखी एक देतो. कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोड हा माझ्या काळात झालाय. कोस्टल रोड आम्हीच करणार होतो. अरे पण कोस्टल रोडचा फायदा हा जनसामान्यांना होणार आहे. कमी वेळामध्ये, कमी फ्युअलमध्ये जर एखादी व्यक्ती घरी पोहोचणार असेल, कोस्टल रोडवरनं तो जाणार असेल, तर तुम्हाला दुखण्याचं, तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? कोस्टल रोड लवकरात लवकर व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केला का? नाही. कोस्टल रोडमध्ये क्या कहेंगे? कल मराठा आरक्षण के लिए एक विशेष सत्र मिलता है. एक बात जाहिर है कि मराठा आरक्षण के लिए विशेष अधिवेशन तो हुआ. ये सेशन में जो भी क्लैरिटी थी वो भी हुई है. 10% उनको दिया गया है. 10% आरक्षण के अंदर आप लोगों को जो स्टूडेंट है उनकी नौकरी की समस्या या उसके साथ साथ एजुकेशन के लिए ये तो इम्प्लीमेंट इमीडिएटली हो रहा है. उसके बारे में किसी के मन में कोई शंका आने की जरूरत नहीं है. सिर्फ एक ही है कि अगर ये विशेष अधिवेशन हुआ है, ये भी मांग उनकी थी, वो भी पूरी की गई है. उसके साथ इम्प्लीमेंटेशन भी फास्ट हो रहा है. अभी एक है ये उबाटा ग्रुप के कोई ना कोई लीडर ही किसी को कोर्ट में भेज देगा. और क्यों मिल रहा है? मिलना नहीं चाहिए. ये आरक्षण वही पुराने ओबीसी इसमें से क्या निकाल जाएगा? यही क्वेश्चंस करके इनको लोग पीछे खींचने की कोशिश कर रहे हैं. बाहर लोगों के साथ आने के बाद बोलना है कि हम मराठा के साथ है, मराठा लोगों को आरक्षण मिलना चाहिए. और कोर्ट में भेजने वाले भी यही. जब तक कोर्ट से स्टे कोई नहीं आता है तब तक मराठा आरक्षण की इम्प्लीमेंटेशन इमीडिएटली हो जाएगी. इसका फायदा मराठा समाज के लिए होगा जो आज तक किसी को हुआ नहीं. 2018 में ऐसे ही जो पेपर्स गए, लेकिन हाई कोर्ट ने भी एक्सेप्ट किया था, सुप्रीम कोर्ट में वो रुकाया गया. बट जो पॉइंट्स पे जो रुकाया गया उस बारे में स्टडी करके इस बार सुप्रीम कोर्ट में भी ये क्लियर हो जाएगा. इस बारे में किसी के मन में कोई शंका नहीं. रही बात इनकी एक्टिंग की, ये एक्टिंग इसके लिए कर रहे कि बार बार जो भी सुविधा हो, कोस्टल रोड हो, कल उसके बाद राम मंदिर हो, उसके साथ धारावी के बारे में हो, ये हर एक चीज में ये लोगों को जो सुविधा मिलने वाली है, लोगों को जो खुशियां मिलने वाली है, उस खुशियां के बीच में आने वाले उबाटा का नेतृत्व आ. और फिर जाके हर एक जगह पे यही बोलना शुरू कि वहां चले जाएंगे, आप थाना से लड़ो, मैं आपके सामने लड़ूंगा. फिर बोलते हैं तुम वर्ली से लड़ो. अरे तू थाना वर्ली ये सब छोड़, तू खाली बांद्रा से ही लड़. बांद्रा में तू रहता है, बांद्रा से लड़. और जिसकी परवरिश, तो यहाँ पर मुंबई के जितने भी कॉन्ट्रैक्टर्स है, मुंबई महानगर पालिका के जो कॉन्ट्रैक्टर्स है, इसकी परवरिश उनके पैसे में और परसेंटेज में हुई है. वो दूसरी की नकल क्या करे? और नकल करने के लिए थोड़ी अक्ल तो चाहिए. वो थाना में जाके स्टाइल करे. हमें खुशी है कि ठाकरे के परिवार में किसी को तो गला थोड़ा तो साफ हुआ लगता है. काय म्हणता तुम्ही जरा कंठ फुटलेला? हाँ, मैं कंठ पण फुटायचं आहे. तो ये जो कुछ वो कर रहा है, वो मिमिक्री भी सिंपल नहीं कर सकता है. मिमिक्री करने भी नहीं आता है. काम तो करने बिल्कुल नहीं आता है. जिस वर्ली का नेतृत्व किया है उस वर्ली में मच्छीमार जो लोग हैं उनके भी सादे प्रश्न जो है सीधे, वो भी वो नहीं सॉल्व कर सकते.
वर्डी चाले उसके प्रश्न थे, वो नहीं कर पाए। जनसंपर्क कार्यालय नहीं है उसका खुद का, उसने खाली 2 लोग काम पे लगा दिए, वहां पर 2 MLC को काम पे लगा दिया बल्ले में घूमने के लिए। सबको बोल देता है ये, हर एक को कोई भी धंधा हो तो गुजरात में क्यों गया, गुजरात में क्यों गया, और खुद का इलेक्शन आया तो वही होर्डिंग लगाता है, केम छो वरली, म्हणजे गरज लागली तर मला वरडीवर गुजराती पाहिजे। किसी के जिनकी पैंट डालते, और कोई अगर किसी समाज तेलुगु समाज के पास जाए तो ऊपर से आप लुंगी लगा के चले जाए। कितने दिन जनता को उल्लू बनाओगे? ये तो सिर्फ आप कुछ भी कीजिए, मेरे पिताजी को मुख्यमंत्री बनाइए, मुझे मंत्री बनाइए, ये एक ही धंधा चालू है। और दोनों का इसके लिए भ्रमनिरास हुआ है, पागल जैसी उनकी कंडीशन दोनों की, बेटे की और बाप की हुई। इसके रीजन एक ही है, इतने दिन के बाद परिवार तो उनसे लंबा चला गया, कोई परिवार साथ नहीं है। परिवार के, ठाकरे परिवार के जो लोग थे उनसे लंबे हो गए, बहुत साल से। उसके साथ लोक प्रतिनिधि थे, वो भी इनसे नाराज होकर चले गए। जो शिवसेना के प्रतिनिधित्व करते थे, जो बाळा साहब के शिवसैनिक थे, तमाम शिवसैनिक थे, वो लंबे हो, वो बाहर चले गए। तो बच्चे को तो नया धंदा जॉनी लिव्हर जैसा निकाला है। आमच्याकडे पण काही कार्यक्रम असतो तर बोलू त्याला आम्ही, काय हरकत नाही। जॉनी लिव्हर जसं कार्यक्रम असतो तसं ह्याला बोलू आपण। कुछ लोकसभा चुनाव के आचार संहिता सहित तमाम जो भी तारीखों की डिक्लेयर हो सकते हैं, उसकी गर्मी अभी से देखी जा रही है। बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा मुंबई में 2 दिन के दौरे पे हैं, और आज उन्होंने बयान आया कि 500 से ज़्यादा सीटें देश भर में आई थी। उन्हीं के बयान के बाद जितेंद्र आव्हाड ने बयान दिया है कि जब उनको इतना भरोसा है कि उनकी 500 से ज़्यादा सीटें आएंगी, तो उनको इस तरह से देश भर में तोड़ के राजनीति क्यों कर रहे हैं। जैसे महाराष्ट्र में उन्होंने बीजेपी को प्रोटीन का इंजेक्शन लेना पड़ा, अशोक चौहान के रूप में, एकनाथ शिंदे के रूप में, अजित पवार के रूप में। कोई तोड़ जोड़ नहीं हो रही। कोई किसी को, भाजपा वाले आपके घर में आके आपको बोलते हैं कि आप हमारे पास आइए। जो लोग आपके साथ नाराज हैं, अशोक चौहान जी भी वहां पर गए हैं, तो अशोक चौहान जी भी अपने पक्ष से कोई नाराजी तो होगी, हर एक आदमी बोलते नहीं है, बट नाराजी होने की वजह से वो चले गए। आज अजीत दादा भी वहां से निकले, तो अजीत दादा ने तो खुले मंच पे बोला है कि इस उम्र में कभी तो आप रोकोगे कि नहीं रोकोगे, मतलब नाराजी तो उन्होंने दिखाई है। ऐसी बात नहीं है कि हर एक आदमी अपने पक्ष में नाराज है। आज भी अगर शिंदे साहब गए तो शिंदे साहब को या शिंदे साहब के साथ जितने भी लोग आए हैं वो कहीं ना कहीं नाराज थे उद्धव ठाकरे के ऊपर, और बार बार उन्होंने बोला था कि हमने इनको बार बार समझा रहे, हिंदुत्व के साथ जाना चाहिए, बीजेपी के साथ जाना चाहिए। बाळा साहब ने बीजेपी के साथ युती रखी थी, आप समझ लो। बाळासाहेब जीवाला सांगेन, काल त्या दिवशी ठाण्यामध्ये जे काही तुम्ही ऍक्टिंग वगैरे करून आलात ती तेवढ्यावरच थांबा। शिंदे साहेबांच्या विरोधात असल्या ऍक्टिंगचे धंदे करू नका, हे तुम्हाला शोभण्यासारखे नाही, आणि रस्त्यावरची लढाई तर तुम्ही कधीच करू शकत नाही। कारण ज्या पद्धतीने तुम्ही काम करायला जाल तर तशीच प्रत्युत्तर तुम्हाला मिळतील। आजही हीच व्यक्ती ज्या पद्धतीने काम करायला जाते, मला वाटत नाही ही व्यक्ती पुन्हा कुठूनही महाराष्ट्रातून निवडून येईल। आजची परिस्थिती ती आहे, तुम्हाला शोधावं लागेल कुठेतरी। निवडून येण्यासारखं आदित्य ठाकरे कुठच्याही महाराष्ट्रातल्या मतदारसंघातून निवडून येण्यासारखं त्यांचं काम नाही, चेहरा नाही। हिंदुत्व सोडलेलं, सावरकरांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला जवळ घेऊन कुरवाळत बसणारे यांना महाराष्ट्रात थारा नाही। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे, आमची भूमिका एवढीच आहे, तुझ्या घरातला आहेस, आडनाव ठाकरे आहे, बाळासाहेबांचा नातू आहेस, पण एवढंच सांगतोय, शिंदे साहेबांची पुन्हा ऍक्टिंग करायला जाऊ नकोस, ती तुला परवडण्यासारखी नाही। ज्याचं लहानपण मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरांच्या पैशावर घडलेलं आहे, जडलेलं आहे, अंगावरचे कपडे असतील, बाकी सगळं कॉन्ट्रॅक्टरनी पैसा दिल्यानंतर तुझं बालपण गेलं असेल, अशा व्यक्तीने अशा गोष्टी करू नये। कोविड सारख्या भयानक गोष्टीमध्ये तुझे PA पासून आतमध्ये बंद झाले, त्याच्यावर जर तुझी जडणघडण झाली असेल
त्या पैशावर जर तू वाढला असशील तर हे धंदे करू नकोस, कारण हे धंदे न परवडण्यासारखे आहे. आपण कोणाविषयी काय बोलतो? राहिलं ठाणा, राहिली वरळी, तुला ज्या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी भविष्यात उभा राहशील तर तिकडे तुला चॅलेंज देण्यासाठी आमच्यासारखा एखादा कोणी शिवसैनिक तिकडे उभा करू आणि तू बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिवसैनिक हा तुझं डिपॉझिट जप्त करेल. यापुढे आणखीन काय सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. सर, मुंबईत सध्या आणि महाराष्ट्राची निष्ठावंत यात्रा सुरू आहे. आपण पाहिलं की वारंवार आदित्य ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील, प्रत्येक सभेत दोघांची ऍक्टिंग करत असतात, मिमिक्री करत असतात थेट सभेत. मी आत्ताच म्हणालो ते काय आवाजात करतायत, त्यांचा आवाज कसा आहे, आम्ही त्या लेवलला येऊन बोलणं बरोबर दिसणार नाही. पण ते काय बोलतात, कसं बोलतात, कसे राहतात आणि मिमिक्री करा, कोणाची मिमिक्री करावी, आपलं कॅरेक्टर साफ असेल तर करा. तुमचं म्हणून आत्ताच मी म्हणलो बॅकग्राऊंड काय तर महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरांच्या जागावर तुला तुझी आजपर्यंत उपजीविका झाली. कोविडच्या काळामध्ये तुझ्या पीए आणि तू काय जमवलेस त्याच्यावर तुझ्या काहीतरी गाड्या येत. तुला जनता चांगली ओळखून चुकली आहे आणि अशा ठिकाणी दिवस रात्र काम करणारे व्यक्तीच्या बाबत एवढं तू कधी बोलू नये असं मला स्पष्ट वाटतं. आणि कष्ट करणारे मुख्यमंत्री आहेत, ते जर मागच्या 1.5 वर्षात काम करतायत, त्यांनी केलेल्या कामांचा जर उजळा बघितला तर कितीतरी आहे. एक ने अनेक कामं वाचता येतील. अशा ठिकाणी ह्यांनी असं वागू नये, कारण नक्कल करायला पण शेवटी अक्कल लागते हो. एवढी तरी आहे का? तुम्ही ज्यांची नक्कल करताय ती तेवढी अक्कल पण तुझ्याकडे नाही आहे, तेवढी आवाज नाही आहे, कशाला काहीतरी नको ते करताय. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आहे. 24 तारखेपासून ते आता आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि 29ला मोर्चा बोलणार. जरांगे पाटील यांच्याशी सरकारमधील काही प्रतिनिधी त्यांच्याशी जरूर बोलतील. एक जे म्हणत होते त्यांची पहिली भूमिका होती की आमच्या मुलांसाठी तुम्ही काय असेल तर पहिलं करा. 10% जे आरक्षण मिळाले या 10%मधनं त्यांच्या शिक्षणाच्या बाबत जो प्रश्न होता तो सुटलेला आहे असं आजच काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आणि त्यांची दुसरी भूमिका अशी होती की या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन तुम्ही बोलवा. विशेष अधिवेशन पण बोलवण्यात आलं. हे जारंगींसाठी बोलवण्यात नाही आलं, मराठा समाजासाठी बोलवण्यात आलं. मराठा समाजामध्ये सगळे श्रीमंत आहेत असं नाही, जे गरीब आहेत त्यांना त्याची मदत व्हावी आणि तातडीने व्हावी. आजही त्या अध्यादेशावर जेव्हा सह्या होती त्यानंतर तातडीने हे सर्व त्यांना लागू केलं जाईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबत जर सवलती मिळणार असतील, 10% नोकऱ्यांमध्ये मिळणार असतील आणि हे विरोधक जे त्यांच्याबरोबर इतर गोष्टी बोलतायत हेच कोणाला तरी कोर्टामध्ये पाठवतील आणि आरक्षणाचं झालेलं थांबवा म्हणून करण्यासाठी जातील. म्हणजे काम, चांगलं काम समाजासाठी शिंदे साहेबांनी करायचं आणि काम कसं थांबवायचं त्याच्यासाठी एक टोळी काम करते, ही उबाटाची टोळी काम करते. म्हणूनच मी पहिल्यांदाच म्हणालो जनतेच्या आनंदात सहभागी व्हा. तुमचा राग तुम्हाला सोडून गेलेल्या लोकांवर आहे, तुमचा राग शिंदे साहेबांवर आहे, तुमचा राग सर्व आमदारांवर आहे, खासदारांवर आहे, पण तुमचा राग तुम्ही त्या जनतेवर का काढताय? ते गोरगरीब जनतेला जर काय मिळत असेल तर त्याच्यात सहभागी तरी व्हा आणि तो सहभाग त्यांचा राहावा. आणि आता हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतंय की आम्हाला प्रत्येक गोष्टी जी मिळते त्याच्यामध्ये घोडा कोण टाकत असेल तर आज कोणी कोणावर काय बोलावं याच्यावर आहे. तुम्ही साधं मुख्यमंत्री असताना तुमचा मुख्यमंत्र्यांचा निधी वापरू शकला नाही, मुख्यमंत्र्यांचा सहाय्यता निधी वापरू तुम्ही शकला नाही आणि कसले गप्पा दुसऱ्यांवर मारताय आणि आरोप करताय. आज 156 कोटी रुपये फक्त मेडिकलवर वापरले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं तेवढं दिले, हो पैसे दिल्यानंतर वाटायला पण तेवढा वेळ लागतो ना, तो पण त्यांनी वाटला. तुम्ही तेही करू शकला नाही आणि कसले आरोप करताय आणि कसल्या ऍक्टिंग करताय. मला वाटतं ही ऍक्टिंग करणं, प्रत्येक गोष्टीला विरोध करणं, विरोधाला विरोध म्हणून जाऊन करणं हे कुठेतरी यांनी थांबवायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेला यांचं उबाटाचं राजकारण कळलेलं आहे. एका वाक्यात असेल
आपल्याला सोडून सगळे निघून गेले, कुटुंबातले सगळे दूर अगोदरच झाले, असलेले लोकप्रतिनिधी सगळे दूर झाले, पदाधिकारी सगळे दूर झाले. त्यामुळे अस्वस्थतेमुळे कुठेतरी ह्या ऍक्टिंग करायच्या, नकला करायच्या हे सुरुवात झालं. अगोदर भाषण करून ते समजवत होते, आता भाषण नाही, ते नकला करायला. हिंदी में सर सर हिंदी में जाना चाहिए.